फक्त रोज ₹7 वाचवले आणि म्हातारपणी दर महिन्याला 5,000 पेन्शन. हे स्वप्न नाही, ही आहे सरकारी योजना. आजची छोटी बचत आणि उद्याचं मोठं संरक्षण बनू शकते. सरकारच तुमच्या पेन्शनची गॅरंटी देत असेल तर कॉफी बिस्किटांवर जाणारे पैसे जर पेन्शनमध्ये बदलले तर तुमचं भविष्य कसं बदलेल हे जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकायला खूपच सोपी वाटते, पण तिचा फायदा तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. आज आपण उघड करणार आहोत त्या योजनेचं रहस्य जिच्यात फार कमी बचतीतून भविष्यासाठी निश्चित पेन्शन मिळू शकते. जरा कल्पना करून बघा, आज तुम्ही रोज फक्त ₹7 इतकी छोटीशी बचत केली तर भविष्यात तुम्हाला दर महिन्याला ₹5,000 पेन्शन मिळू शकते. हे ऐकून थोडं अविश्वसनीय वाटेल, पण ही कल्पना नाही, ही भारत सरकारची अधिकृत योजना आहे आणि तिचं नाव आहे अटल पेन्शन योजना. आजच्या काळात नोकरी, व्यवसाय, उत्पन्न काहीच कायमचं नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, वय वाढत जातं आणि खर्च कमी होत नाही. म्हणूनच सरकारने अशा लोकांसाठी ही योजना आणली आहे ज्यांच्याकडे रिटायरमेंटच्या नंतर निश्चित उत्पन्नाचा कोणताही पर्याय नाही. अटल पेन्शन योजनेचा उद्देश काय आहे मी तुम्हाला सांगते. अटल पेन्शन योजना ही विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भविष्यासाठी तयार करण्यात आलेली एक महत्त्वाची सरकारी योजना आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर असे नागरिक आहेत जे रोजंदारीवरती काम करतात, छोटे व्यवसाय चालवतात, वाहन चालक आहेत, मजूर आहेत, घरगुती काम करणारे आहेत किंवा फ्रीलॅन्स स्वरूपात काम करणारे आहेत. या सर्व लोकांसाठी नियमित पगार, PF किंवा निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन अशी कोणतीही ठोस व्यवस्था नसते. त्यामुळे वय वाढल्यानंतर उत्पन्नाचा प्रश्न गंभीर होऊ शकतोय. हीच गरज ओळखून सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे, व्यक्ती काम करणाऱ्या वयात असताना थोडी थोडी बचत करेल आणि 60 वर्षानंतर त्याला दर महिन्याला निश्चित, खात्रीशीर आणि आयुष्यभर चालणारी पेन्शन मिळेल. त्यामुळे म्हातारपणी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये आणि रोजच्या गरजांसाठी किमान आर्थिक सुरक्षा मिळावी, या योजनेचं केंद्रबिंदू आहे. महत्त्वाचं म्हणजे ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी नाही, तर सरकारकडून दिलेली पेन्शन हमी आहे. बाजारातील चढ उतार, नफा तोटा किंवा इतर कोणताही धोका या पेन्शनवर परिणाम करत नाही. त्यामुळे अटल पेन्शन योजना ही फक्त एक बचत योजना नसून सुरक्षितपणे वृद्धत्व जगण्यासाठी सरकारची ठोस व्यवस्था आहे. आता किती पेन्शन मिळते आणि किती गुंतवणूक करावी लागते हे आपण बघूया. आता आपण या योजनेतील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतोय, आकडे आणि प्रत्यक्ष फायदा. कारण कोणतीही योजना समजून घेताना लोकांच्या मनात पहिला प्रश्न हाच असतो, आपल्याला नक्की किती पैसे टाकावे लागणार आहे आणि त्यातून मिळणार तरी काय. अटल पेन्शन योजनेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला आपल्या वयानुसार दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती 18 वर्षाची असताना या योजनेत सामील झाली तर तिला दर महिन्याला साधारण ₹210 इतकाच हफ्ता भरावा लागतो. हा हफ्ता ऐकायला अगदी छोटा वाटतो, कारण तो रोजच्या खर्चात पाहिला तर दररोज साधारण ₹7 इतकीच बचत होते. या छोट्या आणि नियमित गुंतवणुकीच्या बदल्यात जेव्हा ती व्यक्ती 60 वर्षाची होते तेव्हा तिला दर महिन्याला ₹5,000 इतकी खात्रीशीर पेन्शन मिळते. ही पेन्शन आयुष्यभर चालते आणि बाजारातील चढ उतारांचा तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही. परंतु जर कोणी ही योजना थोडी उशिरा चालू केली, म्हणजे साधारण 30 ते 32 वर्षाच्या वयात सहभागी झाला, तर गुंतवणुकीची रक्कम वाढते. अशा वेळी महिन्याचा हफ्ता अंदाजे 600 ते 700च्या आसपास जातो. कारण वय वाढतं तसंच बचतीसाठी मिळणारा कालावधी कमी होतो आणि त्यामुळे मासिक योगदान वाढतं. त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, जितक्या लवकर या योजनेत सहभागी व्हाल तितकी गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त होईल. म्हणूनच अटल पेन्शन योजना ही तरुण वयात सुरू केली तर तिचा खरा लाभ मिळतो. अटल पेन्शन योजनेचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर तिचा काही महत्त्वाचे नियम आहे आणि अटी समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही योजना शिस्तबद्ध बचतीवर आधारित असल्यामुळे सरकारने काही स्पष्ट नियम ठरवले आहेत जे प्रत्येक सहभागी व्यक्तीला पालन करणं आवश्यक आहे. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे वयोमर्यादा. या योजनेत सहभागी होण्यासाठी व्यक्तीचं वय किमान 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असणं आवश्यक आहे. 40 वर्षानंतर या योजनेत नवीन नोंदणी करता येत नाही. त्यामुळे पात्र वयातच निर्णय घेणं फार महत्त्वाचं ठरतं. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे नियमित मासिक योगदान. एकदा तुम्ही अटल पेन्शन योजनेत सहभागी झाला की तुम्हाला 60 वर्षानंतर दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते. हे योगदान बँक खात्यातून ऑटो डेबिटद्वारे कापलं जातं. त्यामुळे खात्यात पुरेसं शिल्लक ठेवणं
आवश्यक असतं. तिसरा नियम असा आहे की 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पेन्शन सुरू होते. त्याआधी कोणतेही मासिक पेन्शन मिळत नाही. मात्र 60 वर्षानंतर निवडलेल्या रकमेप्रमाणे पेन्शन दर महिन्याला नियमितपणे आणि आयुष्यभर मिळत राहते. या योजनेत सहभागी होताना तुम्हाला पेन्शनची रक्कम स्वतः निवडण्याची मुभा दिली जाते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार 1000, 2000, 3000, 4000 किंवा 5000 इतकी मासिक पेन्शन निवडू शकताय. निवडलेल्या पेन्शन रकमेवरच तुमचा मासिक हप्ता अवलंबून असतो. म्हणूनच अटल पेन्शन योजना ही शिस्त, नियोजन आणि दीर्घकालीन विचार करणाऱ्यांसाठी योजना आहे, जी तुमच्या वृद्धत्वासाठी सुरक्षित आणि खात्रीशीर आधार देते. आता आपण बघूया सरकारचं योगदान कोणाला मिळतं. अटल पेन्शन योजनेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आकर्षक फायदा म्हणजे या योजनेत फक्त तुमचीच नाही तर सरकारने देखील तुमच्या भविष्यासाठी योगदान दिलेलं आहे. ही बाब अनेकांना माहिती नसते, पण योग्य पात्रता असेल तर या योजनेचा लाभ आणखी वाढतो. सरकारचं योगदान मिळवण्यासाठी काही ठराविक अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिली अट म्हणजे तुम्ही आयकरदाता नसला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही नियमितपणे इन्कम टॅक्स भरत नसाल तर तुम्ही सरकारच्या योगदानासाठी पात्र ठरू शकता. दुसरी महत्त्वाची अट अशी आहे की तुम्ही आधीपासून कोणत्याही दुसऱ्या सामाजिक सुरक्षा किंवा पेन्शन योजनेत सहभागी नसले पाहिजे. या मागचा उद्देश असा आहे की ज्यांच्याकडे दुसरा कोणताही सुरक्षित पर्याय नाही अशा लोकांना सरकारकडून अतिरिक्त मदत मिळावी. या अटी पूर्ण केल्यास सरकार दरवर्षी जास्तीत जास्त रुपये 1000 पर्यंत किंवा तुमच्या एकूण वार्षिक योगदानाच्या 50% इतकं योगदान देते. यामध्ये जी रक्कम कमी असेल ती सरकारकडून जमा केली जाते. हे योगदान थेट तुमच्या अटल पेन्शन खात्यात जमा होतं. त्यामुळे तुमच्या बचतीत अधिक भर पडते. याचा थेट अर्थ असा होतो की अटल पेन्शन योजनेचं ही केवळ तुमच्या वैयक्तिक बचतीवरती अवलंबून नाही तर सरकारही तुमच्या वृद्धत्वाच्या आर्थिक सुरक्षेसाठी तुमच्यासोबत उभी राहते. त्यामुळे ही योजना फक्त एक बचत योजना न राहता सरकार आणि नागरिक यांच्यातील दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी भागीदार ठरते. आता लवकर सहभागी होणं का फायद्याचं आहे? अटल पेन्शन योजनेत वेळ ही सगळ्यात मोठी ताकद आहे. ही योजना दीर्घकालीन बचतीवर आधारित असल्यामुळे तुम्ही जितक्या लवकर यात सहभागी होतात तितका त्याचा फायदा अधिक मिळतो. कारण वय कमी असताना बचतीसाठी मिळणारा कालावधी जास्त असतो आणि त्यामुळे दर महिन्याला भरावा लागणारा हप्ता अत्यंत कमी राहतो. उदाहरणार्थ जर कोणी 18 वर्षाच्या वयात अटल पेन्शन योजनेत सहभागी झाला तर त्याला दर महिन्याला फारच कमी रक्कम, अगदी 7 रुपये रोजच्या बचती एवढा हप्ता भरावा लागतो. ही रक्कम आपल्या दैनंदिन खर्चाच्या तुलनेत खूपच कमी असते, पण याच छोट्या रकमेचं रूपांतर पुढे जाऊन मोठ्या आर्थिक सुरक्षेत होतं. मात्र जसं जसं निर्णय घेण्यास उशीर होतो तसं बचतीचा कालावधी कमी होत जातो. त्यामुळे 30, 35 किंवा 40 वयात योजना सुरू केली तर त्याचा पेन्शनसाठी दर महिन्याला भरावा लागणारा हप्ता लक्षणीय प्रमाणात वाढतो. म्हणजेच उशीर केला तर गुंतवणूक जास्त आणि फायदा तुलनेने कमी मिळतो. म्हणूनच अटल पेन्शन योजनेचा खरा मंत्र अगदी सोपा आहे. जितका लवकर सुरुवात तितकी कमी गुंतवणूक आणि जितकी सातत्यपूर्ण बचत तितकं खात्रीशीर पेन्शन. आजची छोटी बचतच उद्या तुमच्या वृद्धत्वाची मोठी आर्थिक सुरक्षेसाठी बनू शकते. आता कोणासाठी ही योजना योग्य आहे? अटल पेन्शन योजना जरी खूप फायदेशीर असली तरी प्रत्येकासाठीच योग्य असेल असं नाही. ही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य माहिती न घेता योजना सुरू केल्यास अपेक्षित लाभ मिळेलच असं नाही. सर्वात पहिली आणि महत्त्वाची मर्यादा म्हणजे वयोमर्यादा. जर तुमचं वय 40 वर्षापेक्षा जास्त असेल तर दुर्दैवाने अटल पेन्शन योजनेत नवीन सहभागी होऊ शकत नाही. कारण ही योजना दीर्घकालीन बचतीवर आधारित आहे आणि सरकारने तिच्यासाठी 18 ते 40 वर्षाचीच मर्यादा निश्चित केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारच्या योगदानाची पात्रता. जर तुम्ही आधीपासूनच इतर कोणत्याही पेन्शन योजनेत किंवा सामाजिक सुरक्षेच्या योजनेत सहभागी असाल तर तुम्हाला अटल पेन्शन योजनेत सरकारकडून मिळणारी अतिरिक्त योगदान मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही योजना सुरू करू शकता, पण सरकारची आर्थिक मदत त्यात समाविष्ट होणार नाही. म्हणूनच ही योजना विशेषतः तरुण वयोगटातील, आयकर न भरणाऱ्या आणि ज्यांच्याकडे इतर कोणतेही निवृत्तीविषयक सुरक्षित पर्याय नाही अशा लोकांसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते. योग्य वेळी योग्य माहिती घेऊन निर्णय घेतला तर अटल पेन्शन योजना तुमच्या भविष्याचा मजबूत आधार बनू शकते. आता ही योजना तुमच्यासाठी का महत्त्वाची आहे ते आपण समजून घेऊया. मित्रांनो, जर थांबून शांतपणे विचार केला तर आज आपण रोज सहजपणे 7 रुपये खर्च करतो. चहा, कॉफी, बिस्किट, स्नॅक्स किंवा एखादी छोटी सवय. त्या खर्चाचा आपल्याला फारसा विचारही वाटत नाही कारण रक्कम लहान वाटते. तर त्याच पैशातून उद्या तुमचं संपूर्ण भविष्य सुरक्षित होऊ शकते. कारण ह्याच रुपये 7 रोजच्या बचतीतून 60 वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला 5000 इतकं खात्रीशीर आणि नियमित उत्पन्न मिळू शकते. तेव्हा तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही.
रोजच्या गरजांसाठी चिंता करावी लागणार नाही आणि सामान्य आयुष्य जगता येईल. म्हणूनच ही योजना केवळ पैशांची नाही, ही योजना आहे वेळेची किंमत ओळखण्याची, आज योग्य नियोजन करण्याची आणि उद्याचा विचार आजच करण्याची. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्या तुमच्या वृद्धत्वाचा मजबूत आधार बनू शकतोय. आणि म्हणूनच अटल पेन्शन योजना ही गरज नसून एक शहाणपणाचा निर्णय आहे. जर तुम्हाला वाटत असेल ही माहिती तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी उपयोगी ठरू शकते तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त, विश्वसनीय आणि सोप्या मराठी माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि भविष्याची तयारी आजपासूनच सुरू करा. बॉसवाला, बी द बॉस.